पूरग्रस्त पालघरच्या पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा दौरा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या रस्त्यांवर भर, निकृष्ट कामांवर कारवाईचे संकेत. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक रस्ते, पूल आणि संपर्क मार्ग वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी चिंचणी, पालघर, सरावली आणि डहाणू परिसरातील पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून नुकसानाचा आढावा घेतला. यावेळी पूरग्रस्त रस्ते व पुलांच्या पुनर्बांधणीसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. पालघरमधील ठेकेदारांची प्रलंबित देयके तसेच नव्या कामांसाठीचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वीच्या ठेकेदारांनी केलेल्या कामांचा तसेच अपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेऊन निकृष्ट दर्जाची कामे करणारे ठेकेदार आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. काळ्या यादीत टाकण्यात आलेले काही ठेकेदार नवीन नावाने नोंदणी करून पुन्हा शासकीय कामे मिळवत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली असून ही त्यांच्यासाठी निर्माण झालेली पळवाट असल्याची कबुलीही मंत्री भोसले यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे न करताच बिले काढण्याचे प्रकार तसेच जिल्हा नियोजन समितीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पालघर जिल्ह्यात वारंवार खराब होणारे रस्ते पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात येतील, असे मंत्री भोसले यांनी विशेष नमूद केले. त्याचवेळी पालघरचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांनी नागझरी किराड ट्राफी मार्गावर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन रस्ते तयार करण्यात आलेला रस्ता आजही सुस्थितीत असल्याची माहिती दिली. या धर्तीवर जिल्ह्यातील इतर महत्त्वाचे रस्तेही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पाहुणे दौऱ्यात डॉक्टर हेमंत सवरा, आमदार विलास तरे, राजेंद्र गावित, हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री गोसावी, अधीक्षक अभियंता श्री तांबे, पालघरचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, विभागातील अभियंते, अधिकारी, ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पुरानंतरच्या पुनर्बांधणीत केवळ दुरुस्ती नव्हे तर दीर्घकाळ टिकणारे आणि गुणवत्तापूर्ण रस्ते उभारण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा दौरा पालघर जिल्ह्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते विकासासाठी होईल हीच अपेक्षा करूया. पाहूया त्यांची प्रतिक्रिया. साधारण 22, 23, 24 जुलैला जी अतिवृष्टी पालघर आणि या संपूर्ण जिल्ह्यात आणि या परिसरात झाली, त्यामुळं एकतर कमी वेळेमध्ये मला वाटतं महिन्याची जी काही सरासरी असेल त्याच्यापेक्षा पण जास्त पाऊस त्या 2-3 दिवसात पडला आणि एकंदरच परिस्थिती आपण इकडची सगळी त्यावेळेला टीव्हीवर बघत होतो. हे रस्ते, लाईट, मोबाईल नेटवर्क, रेल्वे हे सगळंच बंद होतं, एवढं पाणी सगळीकडे झालं होतं. आणि अशा याच्यामध्ये PWDचे पण काही रस्ते यामध्ये नुकसान त्याचं झालं. काही ठिकाणी जे जुने पाईप ड्रेनचे पूल होते, ज्याला आपण मोऱ्या म्हणतो, ते वाहून गेले. काही ठिकाणी रस्त्याचे भराव वाहून गेले आणि वाहतूक जी आहे ती बऱ्याच ठिकाणी खंडित झाली. म्हणजे 25-30 पेक्षा जास्त ठिकाणी पावसाच्या दयानं वाहतूक खंडित झाली. काही ठिकाणी 24 तास वाहतूक बंद सुद्धा होती, कारण पाणी जेवढं होतं की रस्ते, पूल हे सगळे पाण्याखाली होते. तर अशा याच्यामध्ये तातडीनं काही दुरुस्त्या करून काही रस्ते आपण तात्पुरते सुरू केलेले आहेत. आता परवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पालघर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक ही मुंबईमध्ये घेतली होती आणि जे काही दुरुस्त्या वगैरे जे काही करायचे आहेत आणि जे काही उपाययोजना आपल्याला करायला लागणार आहेत. म्हणजे आता आपण बघतोय की पाऊस आता पूर्वीसारखा असा सलग पडत नाही. एखाद्या महिन्यात 4 दिवसात, आठवड्यात एकदमच पाऊस होतो आणि नंतर सगळं उडून जातं. पण तो एकदम होणारा पाऊस जो आहे त्याच्यामुळं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर रस्ते, बिल्डिंग सगळ्यांचं, म्हणजे शेती वगैरे सगळ्यांचंच होतं. आता याच्यामध्ये असा पाऊस परत होत राहणार. निसर्ग हा सगळ्या प्रदूषण म्हणा, एन्व्हायरमेंटच्या याच्यामुळे मला लहरी झालाय. त्यामुळं पुढच्या याच्यामध्ये या आज आपल्याला समस्या रस्त्यांच्या निर्माण झाल्यात, या समस्यांना परत तोंड द्यायला लागू नये म्हणून काही उपाययोजना आपण त्या बैठकीत CM साहेबांनी सुचवल्या, डिपार्टमेंटनं काही तयार केल्यात
अनेक ठिकाणचे जे पाईप ड्रेन आहेत ते म्हणजे ते पाईप ड्रेन बंदच करून टाकायचे आणि स्लॅबचे पूल जे उंच असतात ते करायचे, म्हणजे उद्या येणारं पाणी जे आहे ते खालच्या खालनं निघून जाऊ शकतं. पाईप ड्रेनमध्ये प्रॉब्लेम काय होतो आपल्याला माहिती आहे की दगडं, माती, कचरा येऊन अडकला आणि पाणी वरनं प्रेशरनं आलं की ते सगळं पाईप सकट सगळं निखळून घेऊन जातं. त्यामुळे आता स्लॅबचे बांधकाम जे आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन करून स्लॅबचे पूल करायचे. काही पुलांच्या उंची वाढवाव्यात म्हणून पण सगळ्या लोकप्रतिनिधींनी केले किंवा काही ठिकाणी पूल आहे, स्लॅबचा पूल आहे, पण यावेळेला पाणी इतकं आलं की त्याच्यावरनं पण पाणी गेलं. त्यामुळे काही ठिकाणी नवीन उंची वाढवून पूल बांधावेत. काही ठिकाणी कलेक्टर मॅडम, आपले CO साहेब वगैरे आमच्याबरोबर होते, त्यांनी पण काही सूचना केल्या की काही ठिकाणी त्यांना मला वाटतं पालघरमध्ये आल्यानंतर तिथला जो तो मोठा जो ओढा येतो, वरनं नाला एक मोठा येतो, त्या ह्याला त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला थोडी संरक्षक भिंत त्याला बांधून घेणं गरजेचं आहे किंवा पिचिंग वगैरे काहीतरी करणं गरजेचं आहे. आता या गोष्टी आम्ही सुद्धा डिपार्टमेंट IIT कडनं आम्ही सुद्धा एक रिपोर्ट तयार करून घेतोय की बाबा कायमस्वरूपी नेमकं काय करायला लागेल. आणि आज तात्पुरतं आणि कायमस्वरूपी उपाययोजनामध्ये साधारण 175 कोटी रुपये आपल्याला लागतील आणि एवढा खर्च या दोन्ही तात्पुरत्या दुरुस्त्या आणि कायमस्वरूपी याच्यावर संपूर्ण झालेल्या रस्त्यांवर, पुलांवर आम्हाला करायला लागेल. तशी आम्ही तरतूद वगैरे करायला आम्हाला सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यात, तशी आम्ही करून आता लवकरच कामं जी आहेत ती आम्ही हाती घेतो. सर, तलवार स्पेसिफिक रस्त्यांचे उल्लेख केले याची मी पण माहिती नक्की घेईन. आमचे CE पण माझ्याबरोबर आहेत, त्यांना पण मी माहिती घ्यायला लावीन. आणि पहिलं तर कामं, खड्डे आणि रस्ते हे आधी होणं जास्त महत्वाचं आहे, कारण लोकांचा रोज वापर असतो. त्यामुळं ते आधी नीट करून घ्यावं. आणि ज्या ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांनी दिरंगाई केली असेल, काही कामामध्ये चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल आणि अगदी त्याच्यामध्ये समजा आमच्या पण विभागाचं काही दुर्लक्ष जर झालं असेल तर CEच्या मार्फत आपण त्याची चौकशी आणि कार्यवाही करण्याच्या योग्य वेळेला सूचना देऊ.